अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झालाय। पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऋतुमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात बदल होत असून त्याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होताना दिसतोय। वाढतं तापमान, अवेळी पाऊस, बदलणारे हवामान आणि घटत चाललेली हरित संपदा ही चिंतेची बाब बनली आहे। या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत अहिल्यानगर महानगरपालिका आणि श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा शुभारंभ जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पटांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी बोलताना उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करताना सांगितलं की सन 1992 पासून आपण वृक्षारोपणाच्या अनेक मोहिमा पाहत आणि वाचत आलो आहोत। मात्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात असली तरी त्याचं संवर्धन होताना फारसं दिसत नाहीये। त्यामुळेच यावर्षी अहिल्यानगरमध्ये तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय। ते पुढे म्हणाले, शहरात वाढणारं काँक्रिटीकरण, रस्त्यांचं जाळं आणि झपाट्यानं कमी होणारे हरित क्षेत्र यामुळे तापमानात सातत्यानं वाढ होतीये। ज्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा आहे त्या ठिकाणी तापमान तुलनेनं कमी असल्याचं दिसून येतं। पुढील पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध निसर्ग मिळावा याकरिता वृक्षारोपण सोबतच त्याचं संवर्धन ही काळाची गरज बनली आहे। तर हे काम एकट्या दुकट्याचं नाहीये। वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी लोकचळवळ उभी राहणं गरजेचं आहे। विशेषतः युवा पिढीनं पुढे येऊन या मोहिमेचं नेतृत्व करणं गरजेचं आहे। वाढदिवस, सामाजिक कार्यक्रम, उत्सव आणि इतर शुभप्रसंगी वृक्षारोपण करण्याची सवय समाजात रुजली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना मी शुभेच्छा देतो। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम याचं उद्घाटन आम्ही 1 मे रोजी केलं आणि आमची संकल्पना अशी आहे की आपल्या शहरामध्ये साधारणतः 1 वर्षाच्या आत आपल्याला 1 लाख झाडं लावायची आहे आणि हे उद्दिष्ट ज्यावेळेस आम्ही ठेवलं तर आमच्या लक्षात आलं हे एकट्या कोणाचं काम नाही, त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहभागाने हे काम पुढे जात आहे। आज त्याची प्रत्यक्ष सुरुवात आपल्या जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजच्या ग्राउंडवर या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष दरे साहेब यांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ झालेला आहे असं सर्वप्रथम मी जाहीर करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संस्थेचे खजिनदार म्हसे मॅडम, आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मुतकेकर साहेब, उपायुक्त मेहरजी लहारे साहेब, आमच्या ग्रीन सिटी मोहिमेचे कोर कमिटी मेंबर पवार साहेब, दिघे साहेब, आगळे साहेब, संस्थेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, आठरे सर असतील, आमचे अमित दादा खामकर आहेत, सुरेशराव खामकर, आमचे अहिल्यानगर महानगरपालिका उद्यान प्रमुख नजान साहेब, सुरेशराव खामकर आणि उपस्थित सर्व मान्यवर, आमचे साडा कॉलेजचे पण सर आहे ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, कटारिया साहेब आहेत, म्हणजे खाडे साहेब आहेत। मी जास्त म्हणजे आपण पाहतो जसं आता आम्ही 85 बॉर्न आहे, जसं 91-92 पासून जसं आम्हाला समजतं आम्ही हे पाहत आलोय आणि वाचत आलोय की वृक्ष लावा, वृक्ष जागवा किंवा झाडे लावा, झाडे जागवा। परंतु ह्या वर्षीचंच उदाहरण मी आपल्याला देतो। आता माझं वय 41 आहे, 42 आहे। मी कधी इतकं टेम्परेचर पाहिलेलं नव्हतं। तेवढं टेम्परेचर आपल्या नगर शहरामध्ये म्हणजे 42 डिग्री सेल्सिअस आपल्या नगरमध्ये तापमानाची अधिकृत नोंद झाली आहे। प्रत्यक्षात जर आपण कॉन्क्रीटवर पाहिलं तर तिथे 10 डिग्रीनी जास्त असतं। हे म्हणजे मी सांगत नाही, हे जे ज्यांनी तपासले ते त्यांचे मी रिपोर्ट्स तुम्हाला सांगतोय। तर म्हणजे हे कुठलंही मला भाषण द्यायचं नाही किंवा मी उद्देश करायला आलो नाही, पण मी माझ्या युवा मित्रांना आणि जे युवक आहे यांना एवढंच सांगू इच्छितो की ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आज जरी याची सुरुवात झाली तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनात असं ठरवलं पाहिजे की घरी कुठलाही कार्यक्रम असो, वाढदिवस असो, आनंदाचा कार्यक्रम असो, आई वडिलांचा वाढदिवस असो, घरी लग्न, कुठलंही शुभ कार्य असो तर आपण एक झाड लावलं पाहिजे। हे जोपर्यंत आपण सगळेजण करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला सांगतो भविष्य खूप अवघड आहे साहेब। कारण जसं प्रत्येक आई वडिलांची, मी तर हे तुम्हाला सांगतो कुणी काही म्हणा, परंतु माझ्या पुढच्या आपल्या पुढच्या पिढीसाठी आम्ही हे सगळे करत आहोत। कारण आपण जर पाहिलं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते माझा मुलगा चांगला शिकावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, मोठ्या पदावर जावा। आणि म्हणूनच ही म्हणजे हा कार्यक्रम, पहिला कार्यक्रम जिल्हा मराठामध्ये घेण्याचं कारण म्हणजे की अनेक लाखो विद्यार्थी या संस्थेने घडवलेले आहेत आजपर्यंत। तर ते करत असताना जशी आपला पाल्य चांगलं शिकावा, मोठा व्हावा, ज्याला जर चांगला निसर्ग नाही देऊ शकलो आपण, आता माझा मुलगा 11वीला आहे,
तर भविष्यात तो मोठ्या पदावर जाईल. पण जर 10 वर्षांनी जर टेम्परेचर 50 डिग्री राहिलं तर काय करणार आहे आपण? त्यावेळेस आपण कुणीही काय करू शकत नाही. AI किती पुढे जाऊन द्या, टेक्नॉलॉजी किती पुढे जाऊन द्या, आपले मस्त लोक चंद्रावर जाऊन आले, परंतु हे जे आहे हे आपल्यालाच लावावं लागतं आणि आपलंच मोठं करावं लागतं. अजून कुठलंही तंत्रज्ञान आलेलं नाही की आपण त्याला इंजेक्शन दिलं आणि झाड लगेच 5 वर्षांनी मोठं झालं, असं कुठलंही नाही. त्यामुळं मी हात जोडून सगळ्यांना एवढीच विनंती करतो की आपल्या सगळ्यांचं हे म्हणजे आपली जबाबदारी आणि आपल्या योगदानातून हे होणार आहे. आज जरी याची सुरुवात झालेली असली तरी आम्ही महानगरपालिका म्हणून आपल्या पाठीशी आहोत, आमची कमिटी म्हणून आपल्या पाठीशी आहोत. आपल्याला झाडं लागतील, आपल्याला खड्डे खांदून लागतील, कुठलीही गोष्ट आम्हाला सांगा, आपण ती पूर्ण करू. आणि मी मीडियाच्या माध्यमातून बी शहरातल्या आपल्या लोकांना सगळ्यांना मी आव्हान करतो की मोठ्या ह्याच्याने आपण ह्याच्यामध्ये सहभागी व्हा. जर आपलं शहर हरित आणि ग्रीन सिटी राहिली तरच खरं म्हणजे पुढे भविष्य आहे आपल्याला. त्याच्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही. एवढंच सांगतो की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि सगळ्यांची मोहीम आहे. आणि निश्चितच इथून सुरुवात झालेली आहे त्याची, निश्चितच मला खात्री आहे की ही मोहीम पुढे चांगली चालेल. मी पुन्हा एकदा जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज आणि NSSचे सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, एक सुंदर असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. तर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये लाखो विद्यार्थी घडले असून समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलंय. याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता विद्यार्थी वृक्ष दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं एक तरी वृक्ष दत्तक घेऊन त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास भविष्यात शहरात मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र निर्माण होऊ शकतं, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तर आज कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञान झपाट्यानं विकसित होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती होत असली तरी शुद्ध हवा, ऑक्सिजन, पाऊस आणि पर्यावरण संतुलन यासाठी वृक्षांना पर्याय नाहीये. AI मानवी जीवन सुलभ करू शकतं, मात्र निसर्गाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे AI तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी वृक्षारोपण आणि संवर्धनाशिवाय पर्याय नाहीये, असं परखड मत उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी व्यक्त केलंय. यावेळी त्यांनी सांगितलं की पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. या मोहिमेत नगरकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, उपायुक्त मेहर लहारे, संस्थेच्या खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, उपप्राचार्य डॉक्टर संजय कळमकर, अनिल आठरे, प्राध्यापक हर्ष लागळे, इंजिनियर कैलास दिघे, राजेंद्र पवार, प्राध्यापक गणेश निमसे, प्राध्यापक भरत होळकर, संतोष कानडे, सुरेश खामकर, अमित खामकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, मल्हार गंधे, प्राध्यापक भगवान कुंभार, राजू पाटील, जगन्नाथ साबळे, रवींद्र वरपे, तुळशीराम पालिवाल, डॉक्टर अशोक काळे, नितीन धांडे, कारभारी गायकवाड, अजित कटारिया यांच्यासह शिक्षक, पालक, NCCचे विद्यार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. तर संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थी दत्तक वृक्ष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 1 वृक्ष देऊन त्याचं संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेमुळे अहिल्यानगर अधिक हरित आणि पर्यावरणपूरक शहर बनण्यास मदत होईल. या मोहिमेसाठी संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय. तर अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेच्या माध्यमातून पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेची प्रभावी सुरुवात करण्यात आली आहे. न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर विविध वृक्षांची लागवड करण्यात आली असून पर्यावरणीय संतुलन राखण्याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धनाची आवश्यकता आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनी देखील यात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. तर या उपक्रमामध्ये बकुळ, कडुलिंब, चिंच, पिंपळ यांसारख्या देशी आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. देशी वृक्षांमुळे जैवविविधतेचं संवर्धन होण्यास मदत होते, तसेच वातावरणातील तापमान नियंत्रणात राहण्यासही हातभार लागतो, असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक हर्ष लागळे यांनी केलं. तर ग्रीन सिटी मोहिमेची संकल्पना, उद्दिष्ट आणि भविष्यातील नियोजन याबाबतही त्यांनी माहिती दिली. तर आभार इंजिनियर कैलास दिघे यांनी मानले. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. तर अहिल्यानगरला हरित
स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याच्या दिशेनं पालकमंत्री ग्रीन सिटी मोहीम हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिन आणि या निमित्ताने आपण सर्व बंधू भगिनी आमच्या प्रांगणात आलात आणि झाडं लावण्याचा जो काही कार्यक्रम आहे त्याची सुरुवात दिसून केली, त्याबद्दल मी याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. झाडं लावणं सोपं आहे, पण ते जगवणं फार अवघड आहे. तेव्हा झाडं लावून ती जगवणं ही आपली खरी मूळ जबाबदारी आपली. आपण जितके झाडं लावू तितके आपल्याला शुद्ध हवा मिळेल, वातावरण चांगलं आपलं राहील, टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहील. तेव्हा झाडं लावणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे मनोगत इथंच थांबवतो. जय हिंद. नमस्ते, सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. आता झाडं लावणं हे महानगरपालिकेचं कामच आहे. तो एक प्रोग्राम आम्ही दरवर्षी राबवतो, पण या वर्षीची सुरुवात अशी चांगली झालेली आहे की एक लोकसहभाग आम्हाला मिळतोय. ज्या योजनेमध्ये लोकसहभाग मिळतो किंवा ज्या कामामध्ये लोकसहभाग मिळतो ते काम अतिशय उत्कृष्टरित्या होतं. म्हणजे ज्यांच्यासाठी आपण ही योजना किंवा काम करतोय त्यांनी जर सहभाग त्या योजनेमध्ये घेतला किंवा त्या कामामध्ये घेतला तर ते काम अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण होतंय आणि ती झाडं आपण लावतो ती किती टिकतात ते आम्हाला माहित आहे. पण आता ज्या अर्थी लोकसहभाग होतोय त्या अर्थी मला खात्री आहे की किमान 90% जी लावलेली झाडं ती तरी जगणार आहेत. त्यामुळे ही चांगली मोहीम सुरू केलेली आहे. लोक सहभाग आहे, सर्व NGO आहेत, सर्व कॉलेजेस याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. असंच सहकार्य राहावं आणि जी तुम्हाला काही मदत लागणार आहे ते महानगरपालिका असेल, साहेब आहेत, तर त्यांच्या मार्फत आपण सर्वांना करू. परत एकदा सर्वांना शुभेच्छा. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.